शिवाजी महाराज अफजल खानाविरुद्ध लढले, तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. अफजल खान कोणाकडे होता कामाला, तर आदिलशाहीमध्ये होता. तर त्या आदिलशाहीकडे सुद्धा खूप किल्ले होते, भरपूर किल्ले होते आदिलशाहीकडे. पन्हाळा किल्ला होता त्यांच्याकडे, आपल्या इकडचा सिंहगड होता, राजगड होता, तोरणा, हे सगळे त्यांच्याकडे होते. तर त्यांच्या काळात हा बांधलेला हा दरवाजा आहे आदिलशाही कालखंडामध्ये. आता ह्या दरवाज्यात तुम्ही जर बघाल तर इथे दोन बाजूला दोन प्राण्यांची शिल्प दिसत आहेत का तुम्हाला इकडची. तर असा हा कॉम्पोजिट अॅनिमल आहे. हा अॅनिमल काही अस्तित्वात नव्हता कधी त्यामध्ये. हा एक मिथिकल अॅनिमल आहे, आपण त्याला मिथिकल अॅनिमल म्हणतो. त्याच्या मागे एक स्टोरी आहे. तुम्हाला नरसिंह आणि हिरण्यकश्यपूची गोष्ट माहितीये का सगळ्यांना. ती नरसिंहांनी हिरण्यकश्यपूला मारल्यानंतर तो नरसिंह किती असा अग्रेसिव्ह होता ना, सिंहाचं तोंड असलेला वगैरे असा. तर त्याच्यामुळे त्याला लोकांना, नॉर्मल लोकांना भीती वाटायला लागली त्याची, की अरे साकराळ विकराळ रूप आहे त्याचं. तर त्यावेळी लोकांनी काय केलं, तर शंकराचा धावा केला. मग शंकरांनी या प्राण्याचं रूप घेतलं आणि मग तो नरसिंह अवतार संपवला. त्याच्यामुळे मग त्यावेळेचा सर्वात स्ट्रॉंग प्राणी कोण, शक्तिशाली प्राणी कोण, तर शरभ. त्याला शरभ असं म्हणतात. तर मग ह्या शरभाचं डेपिक्शन आपल्या दरवाज्यावर का करायचं किल्ल्याच्या, तर या शरभा एवढाच या किल्ल्याचा राजा शक्तिशाली आहे हे दाखवण्यासाठी, म्हणून ते डेपिक्शन किल्ल्याच्या दरवाज्यावर करायचं. मग तो राजा किती शक्तिशाली आहे हे दाखवायचं. तर बघा त्या पहिल्या इमेजमध्ये त्यांनी या शरभानी पायामध्ये सिंह पकडलाय, दिसला का, छोटासा सिंह आहे बघा पुढच्या पायामध्ये त्याच्या. तसंच त्या बाजूला शरभानी त्या मागच्या दोन पायात हत्ती पकडलेत बघ, दिसले का ते. म्हणजे तो किती शक्तिशाली आहे हे दाखवण्याचा एक प्रतीक आहे. आणि त्या शरभानी पुढच्या पायात एक ईगल पकडलाय, दिसतोय का, त्याला डबल हेडेड ईगल आहे बघा, असा दोन तोंड आहेत त्या गरुडाला, पण त्याची बॉडी एकच आहे. तो तर हा गरुड पकडलाय, त्याला गरुडाला गंडभेरुंड असं म्हणतात, गंडभेरुंड. तो पण मिथिकल अॅनिमल आहे, तोही अॅनिमल अस्तित्वात नव्हता. तर हा आपल्या कथेतनं आलेला हा प्राणी आहे आणि त्याचं डेपिक्शन दरवाज्यावर करतात. मध्ये जो आहे तो हत्ती आहे, त्या हत्तीची सोंड गेली आता, पण तो हत्ती आहे. हत्ती हे प्रॉस्परिटीचं प्रतीक आहे. त्याच्यामुळे म्हणून हत्तीचं शिल्प किल्ल्याच्या दरवाज्यावर वगैरे लावलं जातं. आपण सुद्धा आपल्या घराच्या दरवाज्यावर गणपतीचं चित्र वगैरे लावतो ना आपण, ते कारण ते म्हणजे तो आपल्या दरवाज्याचं रक्षण करतो म्हणून ते असतं. हत्ती, फुलं हे प्रॉस्परिटीचं प्रतीक असतं, म्हणून किल्ल्याच्या दरवाज्यावर ते लावलं जातं. आता त्याच्यावरती तुम्हाला जे दोन दिसेल ते त्याला मिनार असं म्हणतात. मिनार, दोन बाजूला दोन टॉवर आहेत बघा. आदिलशाही आर्किटेक्चरमध्ये असे मिनार बांधले जातात, त्यांच्या मॉस्कवर वगैरे अशा टाईपचे मिनार असतात त्यामध्ये. तर या मिनाराच्या डिझाईनवरनं आपण ओळखू शकतो की ते आदिलशाही आहे का निजामशाही आहे का अजून कुतुबशाही आहे. आलं लक्षात.